नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, ओम नमः शिवाय. स्वागत आहे आपले भूमी क्रिएशन चॅनलवर. चला तर आपण आजच्या कथेला सुरुवात करूया. प्रेक्षक मित्रांनो, माझ्या सुनेने मला जिवंतपणे नरक दाखवलं, पण तिला हे माहीत नव्हतं ती माझ्यासाठी मृत्यूची प्रार्थना करत होती. तोच मृत्यू तिच्यासाठी सर्वात भयानक शिक्षा बनून येईल. तिने मला एका अंधाऱ्या कोठडीत उपाशी तहानलेले मरायला सोडून दिले, पण शेवटी ती स्वतः त्या कोठडीत आक्रोशाने घाबरून वेडी झाली. सुधीरच्या गाडीचा हॉर्न वाजला आणि तो गेट बाहेर निघून गेला. सविताताई उंबरठ्यावर उभ्या राहून आपल्या धुसर डोळ्यांनी मुलगा नजरेआड होताना पाहत होत्या. त्यांचा चेहरा सुरकुत्यांनी भरलेला होता. त्या सुरकुत्या केवळ वयाच्या नव्हत्या, तर अनेक वर्षाच्या कष्ट आणि ममतेच्या रेषा होत्या. त्यांचे पांढरे केस आणि थरथरणारे हात त्या काठीचा शोध घेत होते, जी सुधीरने त्यांना मोठ्या प्रेमाने आणून दिली होती. काही मिनिटांपूर्वीच अर्चनाने सुधीर समोर सविताताईंचे पाय स्पर्श केले होते आणि प्रेमाने त्यांच्या खांद्यावर शॉलही घातली होती. सविताताईंना वाटले होते की कदाचित त्यांच्या सुनेचे मन खरोखर बदलले आहे. पण जसा गल्लीच्या वळणावर सुधीरची गाडी दिशेनाशी झाली, तसतसे घरातील वातावरण अचानक थंड आणि भयानक झाले. सविताताई अजून वळून आत येणार इतक्यात मागून जोरात आवाज आला, "अगं म्हातारी, खूप झालंय हे तुझं निरोपाचं नाटक, आत चल." सविताताई थिजून गेल्या. त्यांनी मागे वळून पाहिलं तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. समोर उभ्या असलेल्या अर्चनाच्या चेहऱ्यावर ती सती सावित्री सारखी स्मितरेषा नव्हती, तर एखाद्या शिकाऱ्यासारखी क्रूरता होती. तिने प्रेमाने घातलेली शॉल झटक्यात ओढून जमिनीवर फेकून दिली. सविताताई अडखळत म्हणाल्या, "अर्चना, हे तू काय करत आहेस? आत्ताच तर तू..." अर्चना त्यांचे बोलणे तोडत मोठ्याने हसत म्हणाली, "आत्तापर्यंत मी नाटक करत होते. तुझा लाडका मुलगा निघून गेला आहे. आता इथे माझीच सत्ता चालेल. तुला काय वाटलं होतं तू या आलिशान खोलीत मखमली गाद्यांवर पडून राहशील आणि मी तुझी सेवा करीन?" सविताताई काही समजून घेण्याआधीच अर्चनाने त्यांच्या बारीक सुरकुतलेल्या मनगटाला इतक्या जोराने पकडलं की त्यांच्या बांगड्या मांसात रुतू लागल्या. सविताताई म्हणाल्या, "अगं सोड सुनबाई, दुखतंय मला. मी माझ्या खोलीत जात आहे." तुझी खोली आता बदलली आहे म्हातारी. आजपासून तुझी जागा तिथे आहे जिथे तुझी खरी औकात आहे. अर्चनाने सविताताईंना त्यांच्या केसांना आणि हाताला पकडून ओढत नेण्यास सुरुवात केली. ती वृद्ध आई जमिनीवर घासत जात होती. ती विनवण्या करत होती, पण अर्चनाचे मन दगडासारखे कठोर झाले होते. ती त्यांना दिवाणखान्यातून बाहेर काढून घराच्या सर्वात मागच्या भागात घेऊन गेली. तिथे एक लहान कोंदट आणि अंधारी कोठडीसारखी खोली होती, जिला कधी काळी स्टोअर रूम म्हटले जायचे. तिथे जुन्या फाटलेल्या गोण्या, अनेक वर्षांची कोळीश टके आणि ओलसरपणाचा असा दुर्गंध होता की कोणाचाही श्वास गुदमरावा. अर्चनाने एका झटक्यात सविताताईंना त्या थंड जमिनीवर ढकलून दिले. अर्चना दारात उभी राहून धापा टाकत म्हणाली, "ऐक म्हातारी, आजपासून हा तुझा महल आहे. सुधीरला मी सांगितलं आहे की तुला शांतता हवी आहे, म्हणून तू स्वतःच मागच्या खोलीत राहण्याचा हट्ट धरला आहेस. खबरदार, या उंबरठ्या बाहेर एक पाऊल जरी टाकलंस तर, आणि सुधीरला फोनवर एक जरी तक्रार केलीस तर लक्षात ठेव, तू इथून जिवंत बाहेर निघणार नाहीस." सविताताई जमिनीवर पडून आपल्या थरथरणाऱ्या बोटांनी जमीन चाचपत होत्या. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू जमिनीवर धुळीत मिसळत होते. ज्या घराला त्यांनी आपल्या रक्तघामाने वाढवले होते, त्याच घराच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात आज त्यांना कचऱ्यासारखे फेकून देण्यात आले होते. अर्चनाने बाहेरून जड कडी लावली. त्या बंद अंधाऱ्या खोलीत सविताताईंकडे फक्त दोनच गोष्टी उरल्या होत्या. एक म्हणजे त्यांची असहाय्यता आणि दुसरी म्हणजे त्यांचा मुलाचा तो निरागसपणा, ज्याला अर्चनाचा हा सैतानी मुखवटा ओळखता आला नव्हता. अंधार इतका दाट होता की त्यांना स्वतःची थरथरणारी बोटे सुद्धा दिसत नव्हती. जमिनीवर ओलसरपणामुळे त्यांच्या जुन्या गुडघेदुखीचा त्रास वाढत होता, पण त्या शारीरिक वेदनेपेक्षा कितीतरी मोठी जखम त्यांच्या काळजावर झाली होती. त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ते अश्रू त्यांच्या वृद्ध डोळ्यातून वाहत चेहऱ्यावरील खोल सुरकुत्यांमधून एका लांब नदीसारखे वाहत जमिनीवर धुळीत मिसळत होते. तीच जमीन जी त्यांनी कधी काळी स्वतःच्या हातांनी पुसून लखलखीत केली होती, आज तीच धूळ त्यांच्या अश्रूंना शोषून घेत होती.
सविताताई दाटलेल्या घशाने भिंत चाचपत म्हणाल्या, याच दिवसासाठी मी या भिंती उभ्या केल्या होत्या का? याच अंधारासाठी मी माझ्या तारुण्याची सोनेरी ऊन या घराच्या अंगणात उधळली होती का? विखुरलेल्या आठवणींचे दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर संपूर्ण भूतकाळ एखाद्या चित्रपटासारखा फिरताना दिसत होता. तिला तो दिवस आठवला जेव्हा ती या घरात नववधू म्हणून आली होती. कसे तिने आणि तिच्या पतीने एक एक वीट जोडून हे घरटे उभारले होते. तिने आपल्या आवडीचे पडदे निवडले होते, फुलांची कुंडी सजवली होती आणि आज त्याच घराच्या सर्वात घाणेरड्या कोपऱ्यात तिला जुन्या सामानासारखे फेकून देण्यात आले होते. तिला सर्वात जास्त वेदना सुधीरची आठवण करून देत होत्या. तो निरागस सुधीर जो तिला चुंबन घेऊन गेला होता आणि असा विचार करत होता की त्याची आई या घराची राणी आहे. बाळा, तू तर म्हणाला होतास की आई आता तू आराम कर, आता तुझंच राज्य असेल. बघ बाळा, तुझ्या आईचं राज्य या अंधाऱ्या कोठडीत संकुचित होऊन राहिलं आहे. ज्या मुलाला मी छातीशी कवटाळून वाढवलं, आज त्याच्या बायकोने मला आपल्या बुटांची धूळ बनवून टाकलं. तिचं जग आता संपलं होतं. बाहेर पंख्यांचा आवाज येत होता, स्वयंपाकघरात भांड्यांचा खणखणाट चालू होता. घरात आनंदाची चाहूल होती, पण सविताताईंसाठी हे सगळं परकं झालं होतं. त्या स्वतःच्या घरात कैदी बनल्या होत्या. त्यांचे हुंदके त्या गुदमरणाऱ्या खोलीतच दडपून गेले. त्यांनी देवाच्या फोटोसमोर हात जोडण्याचा प्रयत्न केला, पण हात इतके थरथरत होते की ते एकमेकांना जोडलेही जात नव्हते. त्यांच्या आत्म्यातून आक्रोश उठला, हे परमेश्वरा, आई होण्याचं हेच फळ आहे का? माझ्याच पोटी जन्मलेल्या घरात मला एक श्वास घेण्या इतकीही जागा उरली नाही का? सविताताई तिथेच जमिनीवर आकसून पडल्या. त्यांच्या जगाचं छप्पर कोसळलं होतं. आता त्यांच्या डोळ्यांसमोर फक्त तोच दाट अंधार होता जो अर्चनाने त्यांच्या नशिबात लिहून ठेवला होता. दुपारची वेळ. स्वयंपाकघरातून ताज्या पोळ्या आणि डाळीच्या फोडणीचा सुगंध संपूर्ण घरात दरवळत होता. अर्चना आत आली. तिच्या हातात एक ताट होतं, ज्यात रात्रीच्या उरलेल्या कोरड्या पोळ्या आणि थोडं उष्ट अन्न होतं. सविताताईंच्या डोळ्यात थोडी आशा जागी झाली, पण पुढच्याच क्षणी अर्चनाने ते ताट त्यांच्या हातात दिलं नाही. तिने तिरस्काराने चेहरा वाकवला आणि ताट हवेतच वाकडं केलं. सगळं उष्ट अन्न आणि कोरड्या पोळ्या धुळीने भरलेल्या जमिनीवर विखुरून गेल्या. डाळ मातीत मिसळली. अर्चना कर्कश हसत म्हणाली, घे, खा. तुला हातात ताट देण्याची लायकी नाही. तू ह्याच लायकीची आहे. जसा कुत्रा जमिनीवरून चाटतो तसंच चाटून पोट भर, नाहीतर हेही नशिबात मिळणार नाही. सविताताईंच्या डोळ्यातून अश्रू त्या धुळीने माखलेल्या पोळीवर पडू लागले. त्यांनी थरथर त्या हातांनी जमिनीवरून पोळीचा तुकडा उचलण्याचा प्रयत्न केला, पण काळीच फाटत होतं. तेवढ्यात अर्चनाच्या खिशातला फोन वाजला. सुधीरचा व्हिडिओ कॉल होता. अर्चनाच्या चेहऱ्यावरील भाव क्षणात बदलले. ती एखाद्या धूर्त गुन्हेगारासारखी हसली आणि सविताताईंजवळ एक रिकामं स्टीलचं ताट आणि एक मोठा चमचा आपटून ठेवला. तिने एका हाताने सविताताईंचा गळा दाबला आणि दुसऱ्या हाताने चमचा त्यांच्या दिशेने पुढे केला. अर्चना मंद पण विषारी आवाजात म्हणाली, ऐक म्हातारे, तुझा लाडका फोन करत आहे. जसं मी फोन उचलेन तसं तू हा चमचा ताटावर जोरजोरात आपटायचा. सुधीरला वाटलं पाहिजे की तू खूप चवीने जेवण करत आहेस. जर चमचा थांबला किंवा तू रडल्याचा आवाज काढलास तर शपथ घेते, याच क्षणी तुझा गळा आवळून मारीन आणि त्याला कळणारही नाही. अर्चनाने कॉल उचलला. फोनच्या स्क्रीनवर सुधीरचा हसरा चेहरा होता. अर्चना, आई कशी आहे? त्यांनी जेवण केलं का? अर्चना आईसारख्या ममतेचा मुखवटा घालून म्हणाली, हो सुधीर, बघ ना, आज आईसाठी त्यांच्या आवडीची खीर पुरी बनवली आहे. त्या तर इतक्या तल्लीन होऊन खात आहेत की बोलायलाही तयार नाहीत. आवाज ऐकू येतोय ना? अर्चनाने सविताताईंकडे भयानक नजरेनं पाहिलं. भीतीने थरथरणाऱ्या या वृद्ध आईने दगडासारखं मन करून रिकाम्या ताटावर चमचा आपटायला सुरुवात केली. सविताताईंच्या गालांवरून अश्रू वाहत होते. पोट भुकेने जळत होतं. शरीर तापाने फणफणत होतं. पण त्या रिकामं भांडं वाजवत होत्या, फक्त त्यांच्या मुलाला आपल्या बायकोवर संशय येऊ नये म्हणून. त्या आवाजात एका आईच्या किंकाळ्या दाटून गेल्या होत्या. पण सुधीरला फोनच्या त्या बाजूला फक्त भांड्यांचा आवाज ऐकू येत होता. सुधीर म्हणाला, हे ऐकून बरं वाटलं की आई व्यवस्थित जेवण करत आहे. थँक्यू अर्चना, तू आईची इतकी काळजी घेत आहेस. सुधीरने फोन ठेवतात
अर्चनाने सविताताईंच्या हातातून चमचा हिसकावून फेकून दिला आणि त्यांच्या चेहऱ्यावर जोरदार चापट मारली. अर्चना, फार छान नाटक केलंस म्हातारे. आता जमिनीवर पडलेल्या या पोळ्या उचल आणि गप्प बसून खा, नाहीतर आज रात्रीचं अन्नही बंद करीन. अर्चना पाय आपटत बाहेर निघून गेली आणि बाहेरून कडी लावली. त्या बंद अंधाऱ्या खोलीत सविताताई जमिनीवर पडलेले अन्नाचे कण आपल्या असहाय्यतेसह गोळा करू लागल्या होत्या. कूस बदलली, पण सविताताईंसाठी तो फक्त आणखी गडद अंधार घेऊन आला. सततची भूक, मानसिक छळ आणि त्या ओलसर खोलीतील थंडीने आपला परिणाम दाखवला. एका रात्री सविताताईंनी उठण्याचा प्रयत्न तर केला, पण त्यांच्या शरीराच्या उजव्या बाजूने साथ सोडली होती. त्यांनी ओरडण्याचा प्रयत्नही केला, पण त्यांच्या घशातून आवाजाऐवजी फक्त कण्ह्याचा आवाज बाहेर पडत होता. दुसऱ्या सकाळी अर्चना दार उघडून आत आली तेव्हा तिने पाहिलं की सविताताई जमिनीवर वाकड्या अवस्थेत पडल्या आहेत. त्यांचा चेहरा एका बाजूला वळला होता आणि डोळे निश्चल झाले होते. अर्चना सुरुवातीला घाबरली, पण जसं तिला समजलं की हा पक्षाघात आहे तसं तिच्या चेहऱ्यावर अशी स्मितरेषा उमटली जी फक्त एखाद्या सैतानाचीच असू शकते. अर्चना टाळ्या वाजवत म्हणाली, वा, देवाने तर माझी मनोकामनाच पूर्ण केली. आता ना तू चालू शकशील ना हात उचलू शकशील, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता तुझी ती कटू जीभ कायमची शांत झाली आहे. आता बोलून दाखव तुझ्या मुलाला की तुझी सून तुझ्यासोबत काय करते. अर्चनाने सुधीरला फोन केला आणि खोटे अश्रू ढाळत म्हणाली की आईंना अचानक झटका आला आहे आणि डॉक्टरांनी त्यांना पूर्ण बेडरेस्ट घ्यायला सांगितलं आहे आणि बोलायला सुद्धा मनाई केली आहे. बिचारा सुधीर परदेशात रडू लागला. त्याला वाटले त्याची पत्नी रात्रंदिवस त्याच्या आईची सेवा करत असेल. दुपारच्या वेळी अर्चनाने मुद्दाम स्टोअररूमचा दरवाजा पूर्ण उघडा ठेवला. ती स्वयंपाकघरातून गरमागरम सुकामेवा घातलेला हलवा आणि फोडणी दिलेल्या डाळीचे सुगंधी ताट घेऊन आली आणि सविताताईंच्या पलंगाजवळ बसली. सविताताई ज्या 3 दिवसापासून फक्त पाण्यावर होत्या, त्यांच्या भुकेल्या डोळ्यात असहाय्यतेचे अश्रू दाटून आले. अर्चनाने हलव्याचा चमचा त्यांच्या नाकाजवळ नेऊन म्हणाली, घे, वास घे म्हातारी, किती छान सुगंध येत आहे बघ. तुला खूप खावंसं वाटत असेल ना, पण काय करू, डॉक्टरांनी तुला सांगितलं आहे की जास्त गोड तुझ्यासाठी विष आहे. आणि तसंही जे शरीर मातीमध्ये मिसळणार आहे त्याला खाऊ घालून काय फायदा. अर्चनाने मोठ्या चवीने त्यांच्या समोर हलवा खाल्ला आणि मग ताटात उरलेली डाळ आणि पोळ्या उचलल्या. सविताताईंनी आशेने थरथरत आपली बोटं हलवण्याचा प्रयत्न केला, जणू त्या भीक मागत होत्या. पण अर्चना उठली आणि त्यांच्या पलंगाजवळ ठेवलेल्या कचऱ्याच्या डब्यात ते सगळं अन्न ओतून दिलं. अर्चना म्हणाली, बघ म्हातारे, कचरा पेटीतच शोभतो. तुला जेवायचं आहे ना, तर आपल्या डोळ्यांनी बघ तुझा वाटा कुठे जात आहे. तू भुकेने तडफडशील, ओरडशील, पण आता तुझ्या घशातून आवाजही बाहेर येणार नाही. संध्याकाळी अर्चना पेटलेल्या अगरबत्त्या घेऊन आली. खोलीत धूर पसरला होता. ती अगरबत्त्या घेऊन सविताताईंच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आली. तिचे डोळे द्वेषाने चमकत होते. ती कुजबुजत म्हणाली, तुला काय वाटलं होतं, तू गप्प बसून सुधीरची वाट बघशील आणि तो तुला वाचवेल? नाही, तू अजून मृत्यूपत्रावर अंगठा लावलेला नाहीस. मला माहीत आहे तू त्या चाव्या कुठे लपवल्या आहेत. सविताताईंनी भीतीने डोळे मिटून घेतले. अर्चनाने पेटती अगरबत्ती त्यांच्या निश्चल हाताच्या तळव्यावर जोरात दाबली. मांस जळल्याचा आवाज आला, पण सविताताईंच्या तोंडातून आवाज निघू शकला नाही. त्यांचं संपूर्ण शरीर वेदनेने थरथर कापू लागलं. डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला, पण ओठ शांतच राहिले. अर्चना ओरडत म्हणाली, बोल ग म्हातारी, का बोलत नाहीस? दुखतंय ना? आता बोलून दाखव सुधीरला. आता हाक मार तुझ्या त्या लाडक्या मुलाला. बघ, तुझा तो लाडका किती दूर आहे आणि मी किती जवळ आहे. तुला ओरडायचं आहे का? तुझा श्वास गुदमरतोय ना? मला तर हेच हवं आहे. मला हवं आहे की तू तळमळत मरावीस, रोज सकाळी देवाकडे मृत्यू मागावास आणि प्रत्येक रात्री मी तुला जिवंत ठेवीन, जेणेकरून तुला अजून छळू शकेन. मृत्यूपत्राच्या चाव्या कुठे आहेत ते सांग, नाहीतर पुढची जखम तुझ्या डोळ्यांवर असेल. अर्चनाने अगरबत्ती विझवली आणि सविताताईंचा भाजलेला हात जोरात पलंगावर आपटला. सविताताई निशब्दपणे छताकडे पाहत राहिल्या, जणू त्या देवाला विचारत होत्या की आई होण्याचं फळ हेच असतं का? त्या अंधाऱ्या खोलीत
फक्त 2 आवाज होते, एक अर्चनाच्या खदखदून हसण्याचा आणि दुसरा सविताताईंच्या आत्म्याचा, मूक हुंदक्यांचा. अर्चना बाहेर पडताच खोली पुन्हा त्याच भयानक शांततेत बदलून गेली. पण सविताताईंच्या आत एक किंकाळी दडून होती, जी बाहेर येऊ शकत नव्हती. त्यांच्या असहाय्यतेचे हे चित्रण कोणाचंही काळीच पिळवटून टाकेन. अर्चनाने अगरबत्ती विझवली होती, पण सविताताईंच्या तळ हातावरची ती जळजळ अजूनही धकधकत्या निखाऱ्यासारखी जाणवत होती. पक्षघाताने त्यांचं शरीर दगडासारखं झालं होतं, पण त्यांची जाणीव अजूनही जागी होती. त्या ती वेदना अनुभवू शकत होत्या, पण त्यावर फुंकर घालण्यासाठी आपला दुसरा हात सुद्धा उचलू शकत नव्हत्या. सविताताईंनी आपली संपूर्ण ताकद लावून जीभ हलवण्याचा प्रयत्न केला. त्यांना ओरडायचं होतं, वाचवा, कुणी आहे का? पण त्यांच्या घशातून फक्त एक घरघर आवाज बाहेर पडला. ती एका आईची सर्वात मोठी असहाय्यता होती. मेंदू सांगत होता पळून जा, पण पाय निश्चल पडले होते. मन म्हणत होतं रड, पण आवाज मेला होता. त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या खोलीच्या छतावरील कोळ्याच्या जाळ्याकडे पाहत होत्या, जणू ती जाळी त्यांच्या स्वतः विणलेल्या स्वप्नांच्या तुटण्याचं प्रतीक होतं. त्यांच्या सुजलेल्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून अश्रूंचा एक थेंब हळूहळू ओघळला आणि कानाजवळ येऊन सुकला. ते अश्रू आता पाणी नव्हते, ते त्या आईचं रक्त होतं, जिला तिच्याच निवडलेल्या सुनेने पिळून काढलं होतं. त्या मनोमन आपल्या स्वर्गवासी पतीशी बोलू लागल्या, ऐकत आहात का? ज्या मुलाच्या सुखरूपतेसाठी मी अनवाणी पायांनी मंदिराच्या पायऱ्या चढले, आज त्याच मुलाने दिलेल्या घरात माझ्यासाठी कुठलीही जागा नाही. त्या कुशीतून मी जीवन दिलं. आज तीच कुश मला श्राप देत आहे. हे परमेश्वरा, आई असणं इतकं मोठं पाप आहे का? त्यांना सुधीरचं ते बालपण आठवत होतं, जेव्हा त्याला जरा जरा खरचटलं तरी सविताताईंचं काळीज तोंडाशी यायचं. आज त्यांच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या, आत्मा तुटून गेला होता. पण त्यांचाच तो मुलगा आपल्या पत्नीच्या गोड बोलण्याच्या जाळ्यात अडकून सत्यापासून कोसो दूर गेला होता. असहाय्यतेची परिसीमा अशी होती की त्यांना मरावंसं वाटत होतं, पण आत्महत्या करण्यासाठी सुद्धा शरीरात हालचाल करण्याची ताकद नव्हती. त्यांना जिवंत प्रेत बनवून त्या कोठडीत सोडून देण्यात आलं होतं. त्यांच्या पोटात भुकेच्या कळा उठत होत्या, पण शेजारी पडलेल्या कचरा पेटीत फेकलेल्या पोळ्या पाहून त्यांचा आत्मा थरथर कापत होता. तहानेमुळे घसा काट्यासारखा टोचत होता. त्यांच्या डोळ्यासमोर सुधीरचा हसरा चेहरा येत होता आणि मग अचानक अर्चनाचा तो भयानक चेहरा. त्या कितीही प्रयत्न केला तरी डोळे मिटू शकत नव्हत्या, कारण भीती होती की जर डोळे मिटले तर कदाचित अर्चना पुन्हा एखादी नवी जखम द्यायला येईल. त्या अंधाऱ्या खोलीच्या घाणेरड्या हवेत सविताताई फक्त एका गोष्टीची वाट पाहत होत्या, एकतर मृत्यूची किंवा अशा एखाद्या चमत्काराची जो त्यांच्या मुलाच्या डोळ्यांवरून त्या नागिनीच्या प्रेमाची पट्टी काढू शकेल. त्यांची असहाय्यता आता प्रार्थना बनली होती, जी शब्दांशिवाय विश्वाकडे पोहोचत होती. सुधीरचं विमान अपेक्षेपेक्षा लवकर उतरलं. तो आपल्या आईला आणि पत्नीला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी काहीही न सांगता घरी पोहोचला. घराबाहेर शांतता होती, पण सुधीरचं मन आपल्या आईला भेटण्यासाठी व्याकुळ झालं होतं. जसा त्याने घरात पाऊल ठेवला तसा त्याला घराच्या हवेत तो नेहमीचा शांतपणा जाणवला नाही. एक विचित्र ओलसरपणा आणि कडवटपणाचा वास हवेत पसरला होता. ड्रॉइंग रूममध्ये अर्चना सोफ्यावर बसून आरामात ज्यूस पित होती. सुधीरला अचानक समोर पाहताच तिचा हात थरथरला आणि ग्लास जमिनीवर पडला. अर्चना अडखळत म्हणाली, सुधीर, तू आत्ता? तू तर उद्या येणार होतास ना? सुधीर म्हणाला, हो, काम लवकर संपलं. आई कुठं आहे? खोलीत का अंधार आहे? अर्चनाने लगेच स्वतःला सावरलं आणि डोळ्यात खोटी काळजी आणली. सुधीर, आईची तब्येत खूप नाजूक आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्यांना आवाजापासून दूर ठेवायला हवं, म्हणून मी त्यांना मागच्या खोलीत हलवलं आहे, जेणेकरून त्या शांतपणे झोपू शकतील. तू आत्ता जाऊ नकोस, त्या झोपल्या आहेत. सुधीरचं मन मानेना. तो सरळ मागच्या कोठडीकडे निघाला. अर्चनाने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. ती त्याच्या समोर उभी राहिली, पण सुधीरने तिला बाजूला केलं. जसा तो स्टोअरूम जवळ पोहोचला तसा दुर्गंध आणखी वाढत गेला. त्याने थरथरत्या हातांनी दाराची कडी उघडली. आतलं दृश्य पाहून सुधीरच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे ना पंखा होता ना खिडकी. एका फिक्कट बल्बच्या प्रकाशात त्याने आपल्या आईला पाहिलं. सविताताई जमिनी शेजारी ठेवलेल्या एका पातळ गादीवर पडल्या होत्या.
त्यांचं शरीर सुकून हाडांचा सांगाडा झालं होतं. सुधीर भरून आलेल्या गळ्याने म्हणाला, आई, ही काय अवस्था करून घेतली आहेस तू? सुधीर धावत त्यांच्या जवळ पोचला आणि जसं त्याने आईचा हात आपल्या हातात घेतला तसं सविताताईंच्या शरीरातून एक शिरशिरी गेली. त्यांच्या निर्विकार झालेल्या डोळ्यातून जणू भावनांचा पूर उसळला. त्यांना काहीतरी बोलायचं होतं. त्यांचे ओठ थरथरत होते, पण पक्षघातामुळे आवाज यायच्या ऐवजी त्यांच्या घशातून वेदनांनी भरलेला एक हुंकार निघाला. सुधीरने पाहिलं की आईचा हात भयानक भाजला होता. त्याने आईच्या साडीचा पदर थोडासा बाजूला केला तर त्यांच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. आईच्या पाठीवर आणि खांद्यावर निळे व्रण होते आणि अगरबत्तीने भाजलेल्या ताज्या जखमा अजूनही ताज्याच होत्या. अर्चना मागे उभी थरथरत होती आणि अजूनही खोटं बोलत होती. सुधीर, आईंना खाज येते ना, म्हणून कदाचित त्यांनी स्वतःलाच ओरबडला आहे आणि या जखमा, या तर औषधामुळे. सुधीर गरजला, गप्प बस. औषधांच्या खुणा आणि अगरबत्तीने भाजलेल्या जखमांमधला फरक मला ओळखता येतो. अर्चना, सुधीरने जेव्हा आपल्या आईच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा त्याला तिथे फक्त भीती दिसली. सविताताई थरथरत आपल्या डोळ्यांनी इशारा करत होत्या. त्यांनी मोठ्या कष्टाने बोट हलवून शेजारी पडलेल्या त्या रिकाम्या वाटी आणि चमच्याकडे इशारा केला, जे अजूनही जमिनीवर पडले होते. सुधीरने आईला आपल्या मिठीत घेतलं. आईचं डोकं त्याच्या छातीवर होतं आणि त्यांच्या अश्रूंनी सुधीरचा शर्ट भिजला होता. ती आई, जी कधी संपूर्ण घर आपल्या खांद्यावर सांभाळायची, आज स्वतःच्या मुलासमोर एक शब्द बोलण्यासाठी तडफडत होती. त्यांची असहाय्यता इतकी खोल होती की त्या स्वतःच्या जखमाही दाखवू शकत नव्हत्या, फक्त रडत होत्या. सुधीरला आपल्या चुकीची जाणीव झाली की त्याने एका नागिनीवर विश्वास ठेवून स्वतःच्या आईला नरकात ढकलले. आईचे ते मुख हुंदके सुधीरच्या कानात एखाद्या बॉम्बसारखे फुटत होते. सविताताईंनी जसेच आपल्या मुलाला पाहिले, त्यांच्या पाषाण झालेल्या डोळ्यातून पुन्हा जीव आला. त्यांच्या गालांवर अश्रूंचा पूर आला. त्या काही बोलू इच्छित होत्या, पण त्यांचे ओठ फक्त थरथरत राहिले. अर्चना लगेच मध्ये आली आणि सुधीरला मागे ओढू लागली. सुधीर, बाजूला हो. डॉक्टरांनी कडक मनाई केली आहे. आईंना जर जास्त ताण आला तर त्यांना पुन्हा झटका येऊ शकतो आणि यावेळी त्यांचा जीवही जाऊ शकतो. प्लीज, त्यांना एकटं सोड. मी आहे ना, मी त्यांची काळजी घेत आहे. तू बाहेर चल, मी तुला चहा देते. पण त्याच क्षणी सविताताईंनी उरलेली सगळी शक्ती एकवटली आणि सुधीरचा हात घट्ट पकडला. ती पकड इतकी मजबूत होती की सुधीर थबकला. आईच्या डोळ्यात एक विचित्र अस्वस्थता होती, जणू त्या काहीतरी फार मोठं सांगू इच्छित होत्या. सविताताईंनी आपल्या निस्तेज हाताने कोपऱ्यात ठेवलेल्या जुन्या लाकडी पेटीकडे इशारा केला. ती पेटी सुधीरच्या वडिलांची शेवटची निशाणी होती. सविताताईंनी सुधीरचा शर्ट ओढला आणि आपल्या उशीखाली लपून ठेवलेल्या जुन्या पितळी चावींकडे इशारा केला. अर्चनाच्या डोळ्यात चावी पाहून चमक आली. तिच्या मनात विचार चमकून गेला. बहुतेक म्हातारी आता मरत आहे आणि मरताना आपले खानदानी दागिने किंवा मृत्यूपत्र समीरला देत आहे. जर ही पेटी समीरने एकट्याने उघडली तर कदाचित मला काही मिळणार नाही. अर्चनाने लगेच डाव पलटला आणि सुधीर समोर महान असल्याचे नाटक सुरू केले. भरलेल्या आवाजात अर्चना म्हणाली, सुधीर, बघ, आई कदाचित आपली शेवटची इच्छा पूर्ण करू इच्छित आहेत. त्यांना वाटतं की आपण ती पेटी उघडावी. आई, तुम्ही काळजी करू नका. तुमची प्रत्येक इच्छा आमच्या डोक्यावर असेल. सुधीर, तू मागे हो. आईंना त्रास होईल. मी पेटी उघडते. अर्चना झटकन सुधीरच्या हातातून चावी घेतली. ती मनोमन नाचत होती. तिला वाटले की त्या पेटीत सोन्याच्या विटा किंवा खानदानी हार असतील. सुधीर फक्त बघ्याप्रमाणे उभा होता. आई, या पेटीबद्दल इतक्या अस्वस्थ का आहेत हे त्याला समजत नव्हतं. सुधीर, बघ, आई किती उदार आहेत. शेवटच्या क्षणीही त्या आपल्या भविष्याचा विचार करत आहेत. आई, मी आत्ताच पाहते तुम्ही आमच्यासाठी काय लपवून ठेवलं आहे. अर्चनाने थरथरत्या हातांनी चावी पेटीच्या कुलपात घातली. तिने सुधीरकडे विजयी हास्याने पाहिलं. जणू ती म्हणत होती की आता हे घर, ही मालमत्ता माझी आहे. पेटीचं जड झाकण उघडलं. अर्चनाचे डोळे विस्फारले गेले. तिला वाटलं होतं की प्रकाश चमकेल, दागिने खणखणतील. पण आज जे होतं ते पाहून तिच्या चेहऱ्यावरील रंग उडाला आणि सुधीरच्या पायाखालची जमीन सरकली. त्यात कोणतेही दागिने नव्हते, तर दगडासारख्या कोरड्या भाकऱ्यांचा ढीग होता.
सुधीर हे पाहून थक्क झाला. त्याने एक भाकरी हातात घेतली. त्या भाकरीवर काळ्या कोळशाने काहीतरी लिहिले होते. सुधीरने ते नीट वाचलं आणि त्याचे काळीज थरथरले. त्यावर लिहिले होते 12 जून, आज 3रा दिवस, पाणीही मिळालं नाही. सुधीरने दुसरी भाकरी उचलली. 18 जून, आज अगरबत्तीने हात भाजला. मृत्यूपत्र मागत आहे. सुधीर वेड्यासारखा भाकऱ्या उलटवू लागला. प्रत्येक भाकरीवर एक तारीख होती आणि एका अत्याचाराचा हिशेब. सविताताईंनी आपला आवाज जाण्यापूर्वी प्रत्येक दिवसाचा हिशेब कोळशाने भाकरीवर लिहून ठेवला होता. ज्या दिवशी त्यांना उपाशी ठेवण्यात आले होते, भाकऱ्यांच्या खाली त्याच फाटलेल्या साड्या आणि कुर्त्या होत्या, ज्यांच्यावर अगरबत्तीने भाजल्याची छिद्रे स्पष्ट दिसत होती. सुधीर थरथरत्या आवाजात म्हणाला, हे सगळं काय आहे अर्चना? या भाकऱ्या, या तारखा माझ्या आईने या पेटीत का लपवल्या आहेत? अर्चनाचा चेहरा पांढरा फटक पडला. ती अडखळत म्हणाली, सुधीर, आईंचं डोकं बिघडलं आहे. त्या कचरा जमा करत असतात. मी तर त्यांना ताजं जेवण द्यायचे. त्या बहुतेक त्यांनी जुन्या काळातील भाकऱ्या ठेवून दिल्या असतील. सुधीरने रागाने पेटीच्या सगळ्यात खालच्या भागात चाचपले. तिथे धुळीने माखलेला एक जुना कॅसेट रेकॉर्ड पडलेला होता. हा सुधीरच्या स्वर्गीय वडिलांचा होता. सुधीरला आठवलं की वडील त्यात आपली कविता रेकॉर्ड करायचे. सुधीरने तो उचलताच त्याला दिसलं की रेकॉर्डचं प्ले बटन अर्धवट दाबलेलं होतं. सविताताईंनी आपली शेवटची शक्ती लावून सुधीरकडे पाहिलं आणि पापण्या लवलवल्या. सुधीरने प्ले बटन दाबलं. खोलीत आधी काही क्षण शांतता पसरली. मग एक कर्कश आवाज घुमला. तो अर्चनाचा आवाज होता. रेकॉर्डिंग, घे म्हातारी, खा हे उरलेलं अन्न. तुला काय वाटलं होतं सुधीर आला तर तू वाचशील? आज तुझा गळा दाबला तरी कुणालाही कळणार नाही. सांग, मृत्यूपत्राच्या चाव्या कुठे आहेत? चापट मारल्याचा आवाज आणि सविताताईंची दाबलेली किंकाळी. रडू नकोस, ही अगरबत्तीची जखम तर फक्त सुरुवात आहे. सुधीर तर गाढव आहे. त्याला वाटतं की मी त्याच्या आईची सेवा करत आहे. तो तर फक्त माझ्यासाठी नोटा छापणारी मशीन आहे. तू मरत का नाहीस? रेकॉर्डिंग सुरूच आहे. अर्चनाच्या शिव्या, तिचे हसण्याचे आवाज आणि सविताताईंच्या कन्याचे आवाज त्या बंद खोलीत मृत्यूची शांतता पसरवत होते. समीरच्या हातातून रेकॉर्डर निसटला. त्याच्या डोळ्यात रक्त उतरलं. त्याने हळूच आपल्या आईकडे पाहिलं, ज्यांच्या चेहऱ्यावर आता एक विचित्र शांतता होती, जणू त्यांनी आपलं ओझं उतरवलं होतं. सुधीर हळूहळू उठला आणि अर्चनाकडे चालू लागला. अर्चना मागे सरकत सरकत भिंतीला जाऊन ठेपली. ती रडत म्हणाली, सुधीर, ते रेकॉर्डिंग खोटं आहे. आईंनी मला अडकवण्यासाठी. सुधीर गरजला. गप्प बस. तुझ्या घाणेरड्या जिभेने माझ्या आईचं नाव सुद्धा घेऊ नकोस. माझी आई मूक होती, पण निसर्गाने त्यांना मार्ग दाखवला. तुला वाटलं होतं की कुणीही साक्षीदार नाही. या भाकऱ्या साक्षी आहेत. हे जळालेले कपडे साक्षी आहेत. आणि माझ्या वडिलांचा हा रेकॉर्डर, ज्याला तू कचरा समजून इथेच सोडून दिलं होतंस, आज हाच तुझ्या मृत्यूचा वॉरंट बनला आहे. अर्चना तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती, पण सुधीरने अर्चनाचा हात इतक्या जोरात पकडला की तिच्या हातातील बांगड्या सुद्धा तुटल्या. तो तिला ओढत त्या अंधाऱ्या स्टोअर रूम मध्ये घेऊन गेला. सुधीर सपाट आणि थंड आवाजात म्हणाला, आता बघ अर्चना, नीट बघ या खोलीकडे. इथला ओलसरपणा, ते कोळ्याचे जाळे आणि जमिनीवर पडलेल्या त्या धुळीने माखलेल्या भाकऱ्या, हाच का तो महल जो तू माझ्या आईसाठी निवडला होतास? सुधीरने टेबलावर ठेवलेली तीच पेटती अगरबत्ती उचलली आणि ती अर्चनाच्या डोळ्यांसमोर अगदी जवळ नेली. अर्चना भीतीने मागे सरकली आणि भिंतीला जाऊन टेकली. अर्चना थरथरत म्हणाली, मला सोड, माझ्याकडून चूक झाली. मी तुझी पत्नी आहे. सुधीर म्हणाला, पत्नी? पत्नी हा शब्द तुझ्या घाणेरड्या जिभेने अपवित्र करू नकोस. तू माझ्या मुक्या आईच्या शरीरावर याच अगरबत्तीने चटके दिले होतेस ना? तुला हवं होतं की ती किंचाळावी. आज तू का थरथरते आहेस? पोलीस तुला तुरुंगात नेतील. तिथे तुला भाकर आणि पाणी तरी मिळेल, पण माझ्या आईला तेही तू दिलं नाहीस. जा, आजपासून तू या घरासाठी, माझ्यासाठी आणि या जगासाठी मेलेली आहेस. सुधीरने तिला झटक्यात स्टोअररूम मधून बाहेर काढलं आणि घराच्या मुख्य दरवाजाकडे नेलं. तिथे अर्चनाचे वडील आणि परिसरातील लोक जमले होते. त्यांनी रेकॉर्डिंगचा आवाज ऐकला होता. सुधीरने तिला ढकलून घराच्या उंबरठ्याबाहेर फेकलं. आजपासून या उंबरठ्यावर तुझं नाव घेणं सुद्धा पाप असेल. निघून जा इथून. अर्चना जमिनीवर पडली, पण तिचा लोभ अजूनही जिवंत होता.
ती ओरडली, ठीक आहे, बाहेर काढ मला, पण लक्षात ठेव, हे घर, सुधीरच्या अर्ध्या मालमत्तेवर माझा हक्क आहे. मृत्यूपत्रावर आईंच्या अंगठ्याचे ठसे आहेत. मी तुला न्यायालयात पाहीन. सुधीरच्या चेहऱ्यावर वेदनायुक्त हास्य उमटलं. त्याने खिशातून एक कागद काढला आणि अर्चनाच्या तोंडावर फेकला. मृत्यूपत्र, ज्या मृत्यूपत्रासाठी तू माझ्या आईचा गळा घोटलास, ती वसियत, ते मृत्यूपत्र आईने अनेक महिन्यांपूर्वी माझ्या नावावर केलं होतं. आणि मी आज सकाळीच वकिलाला बोलून ती संपूर्ण मालमत्ता एका अनाथ आश्रमाच्या नावावर करून टाकली आहे. तुझ्या हातात फुटकी कवडीसुद्धा येणार नाही अर्चना. तू श्रीमंतीची स्वप्न पाहत होतीस, आता तीच स्वप्न तुला रस्त्यावर झोपायला भाग पाडतील. अर्चनाच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या वडिलांनी तिच्याकडे तोंड फिरवलं आणि तिला तिथेच सोडून निघून गेले. काही महिने लोटले. सुधीर आपल्या आईला शहरात घेऊन गेला, जिथे उत्तम डॉक्टरांच्या उपचारांनी सविताताईंच्या शरीरात थोडी हालचाल होऊ लागली. जरी त्यांचा आवाज कायमचा गेला होता, तिकडे शहरातील एका गजबजल्या मंदिराच्या पायऱ्यांवर एक भिकारीण बसलेली असायची. तिचे केस विस्कटलेले असायचे, कपडे फाटलेले, आणि तिचा चेहरा ओळखूनही येत नव्हता. ती दुसरी कोणी नसून अर्चनाच होती. नियतीचा खेळ पहा. अर्चनाच्या घशाला असा संसर्ग झाला की तिचा आवाज कायमचा हिरावला गेला. आता ती भुकेने तडफडत होती, लोकांसमोर हात पसरवत होती, पण तिच्या घशातून फक्त घरघर असा आवाज निघत होता. एके दिवशी मंदिराबाहेर कुणीतरी उरलेलं अन्न असलेली पत्रावळ फेकली. अर्चना भुकेने वेडी होऊन त्या पत्रावळीच्या दिशेने धावली, पण तेवढ्यात तिला आठवलं, याच प्रकारे तिने सविताताईंसमोर जमिनीवर अन्न फेकलं होतं. तिच्या डोळ्यातून रक्तासारखे अश्रू वाहू लागले. तिला ओरडायचं होतं, माफी मागायची होती, पण तिच्याकडे आता आवाज नव्हता. ती अगदी तशीच असहाय्य आणि लाचार होती, जशी तिने आपल्या सासूला बनवलं होतं. निसर्गाने तिला तीच शिक्षा दिली होती जी तिने इतरांसाठी निवडली होती. देवाच्या न्यायाची गिरणी हळू फिरते, पण ती अतिशय बारीक दळते. तुम्ही इतरांना जे दुःख देता ते परत तुमच्याकडे नक्कीच येतं, आणि जेव्हा ते येतं तेव्हा माफी मागण्यासाठी शब्दही उरत नाही. प्रेक्षक मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अर्चनाने जे तिच्या सासूसोबत केलं होतं त्याबद्दल तुमचं मत काय आहे कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अवश्य करा. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.